तर ठीक आहे, आपण सुरुवात करूयात आज. तर गणित विषय म्हणजे गणित भाग 1 वर आज आपण जास्तीत जास्त चर्चा करू आणि त्याच्यानंतर आपण परत गणित भाग 2 आणि इतर मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करता येईल. पण गणित भाग 1 कडे चर्चा करण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या, बऱ्याचदा काय होतं, गणित विषयाची आपल्या मनामध्ये लय भीती असते, है की नाही? घाबरतो की नाही गणिताला? पण घाबरायचं नाही, कारण डर के आगे जीत है, जिंदगी की यही रीत है. बघा, गणितामध्ये अभ्यास करत असताना ही भीती दूर करून आपण गणितात जास्तीत जास्त मार्क कसे मिळवू शकतो यावर एक आपण चर्चा करू. आणि त्यानंतर गणित भाग 1 मधले महत्वाचे धडे, महत्वाच्या संकल्पना, त्याच्यावर पण चर्चा करायची. बघा, जगात कुठलेही गणित असू द्या, आपण सोडवू शकतो, फक्त तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्याकडे असला पाहिजे. मग एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्टोरी. गोष्ट आवडते का सगळ्यांना? गोष्ट सगळ्यांनाच आवडते. मग ती गोष्ट सांगतो. तर ही गोष्ट मी वाचली होती खूप वर्षापूर्वी, जवळपास 15-16 वर्ष झाले असतील या गोष्टीला. पूर्वी मी पेपर वाचायचो आणि आता पण पेपर वाचतो. तर सकाळ पेपर होता. सकाळ पेपर माहितीये सर्वांना? माहितीये, सकाळ नावाचा पेपर असतो. वाचलाय कोणी? कधी पेपर वाचता का तुम्ही कधी कधी? बरं, ठीक आहे. सकाळ पेपर होता आणि त्या सकाळ पेपरमध्ये एक पुरवणी येते, सप्तरंग पुरवणी. त्याच्यामध्ये ती गोष्ट होती आणि ही गोष्ट गणित विषयाशी निगडीत आहे. आता ही गोष्ट गणिताशी निगडीत असून ही गोष्ट आहे युरोप मधली, भारतातली नाही, डायरेक्ट युरोप मधली गोष्ट. आणि ही गोष्ट खरी आहे. आलं का लक्षात? खरी गोष्ट आहे. बघा, खोटं मी कधी बोलत नाही, खरं मला आवडत नाही, पण ही गोष्ट खरी आहे. या गोष्टीमध्ये एक विद्यार्थी असतो, तुमच्यासारखाच एक विद्यार्थी. हा विद्यार्थी रोज शाळेत जायचा, पण त्याचा गणित विषय जो आहे तो थोडासा कच्चा होता. पण हा मुलगा स्पोर्ट्स मध्ये खूप हुशार होता. तिकडचे काय स्पोर्ट्स असेल, रनिंग असेल किंवा इतर जे काय भालाफेक असेल, पोहणे असेल, या स्पोर्ट्स मध्ये तो खूप हुशार होता मुलगा. आणि हा मुलगा शाळांच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जायचा आणि तिथे त्याला चांगल्या प्रकारे मेडल मिळायचे, त्यामुळे शाळेचं नाव सुद्धा चांगलं व्हायचं. मग या विद्यार्थ्याचा असतो गणिताचा पेपर. तर गणिताचे मास्तर आणि पीटीचे मास्तर एकत्र येतात आणि या मुलाला सांगतात, बाळा, तू एक काम कर, तू गणितामध्ये फक्त सोपी सोपी गणितं सोडव पेपरला, आणि बाकी तुला जरी कमी मार्क पडले तरी आम्ही तुला ग्रेस देतो आणि तुला पास करतो. म्हणजे 25 पडले तर 25 अधिक 10 करतो, म्हणजे 35 पास, असं करतो आम्ही तुला. मग हा मुलगा काय करतो? पेपरला जातो आणि पेपरला गेल्यानंतर त्याला कसे प्रश्न सोडवायचे असतात? सोपे का अवघड? सोपे सोपे. पण हा पेपरला गेल्यानंतर त्याची अपेक्षा असते, आपल्या पण अपेक्षा असतात, पहिल्या बेंचवर टॉपर पोरगा पाहिजे, बरोबर ना? टॉपर ज्याचा पहिला नंबर येतो. माझ्या समोरच्या बेंचवर उजव्या बाजूला गणितातला हुशार पोरगा पाहिजे, या बाजूला वर्गातला दुसरा नंबर येणारा पोरगा पाहिजे, मागचा पण हुशार पाहिजे. म्हणजे कसं, यांनी जर नाही सांगितलं तर ह्याला विचारता येतंय, यांनी नाही सांगितलं मागच्याला विचारता येतंय, या तिघांनी पण नाही सांगितलं मग पुढच्यानी सांगू नाही तर न सांगू, असं असं करून लिहित असतो आपण. काही काही मुलं लिहितात, तुम्ही नाही लिहिणार तसं, कारण तुम्ही हुशार आहेत. मग हा जातो आणि वर्गामध्ये बघतो समोरचा जो पोरगा आहे तो याच्यापेक्षा गणितात ढ. याला जेव्हा गणितात 35 पडतात तेव्हा त्याला 25 पडतात, याला जेव्हा 20 पडतात तेव्हा त्याला गणितात 10 पडतात. म्हणजे असा तो मुलगा समोर. उजव्या बाजूचा मुलगा गणितात कधीच पास झालेला नसतोय, डाव्या बाजूला बघितलं तो कुठल्याच विषयात पास झालेला नसतोय आणि मागच्याला पहिल्यांदाच बघितलेलं असतं. म्हणजे असे सगळे नमुने आजूबाजूला आपल्याला असतात, त्याच्या असतात. मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो त्याला. आणि मग तितक्यात त्याच्या समोर येतो एक पेपर. सर येतात पेपर घेऊन. आता आपला पेपर मला सांगा, गणित भाग 1 चा किती मार्काचा असतो? गणित भाग 1 चा आपला पेपर असतो 40 मार्काचा पेपर, बरोबर? पण त्या काळातला पेपर किती मार्काचा आहे हे लिहिलेलं नसायचं, बरोबर? आता त्या 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि 300 वर्षापूर्वीचा पेपर कसा असेल आपल्याला काय माहिती, पण त्याच्यावर मार्क लिहिलेले नसायचे. मग हा पेपर 100 मार्काचा असेल, 200 मार्काचा असेल, 50 मार्काचा असेल किंवा बाबा 150 मार्काचा असेल, पण हा किती मार्काचा पेपर आहे हे कोणाला माहिती? ज्या शिक्षकांनी पेपर काढला त्यांनाच माहिती की हा पेपर किती मार्काचा. ओके, हा एक पहिला मुद्दा. आणि त्यातल्या त्यात आपल्याला माहितीये पहिला प्रश्न किती मार्काचा असतो आपला? प्रश्न क्रमांक पहिला जर आपण म्हटलं गणित भाग 1 मधला, पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी असतात. ए असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन
1-1 मार्काचे 4 प्रश्न, आणि बी मध्ये पण असतात 1-1 मार्काचे 4 प्रश्न. म्हणजे पहिला प्रश्न 8 मार्काचा. पहिला प्रश्न सोपा असतो का अवघड असतो आपला? सोपा. आपला पहिला प्रश्न सोपा, दुसरा गणपती बाप्पा, दुसरा पण सोपा असतो, तिसरा जरा डोक्याच्या वरून जाणारा विषय असतो, चौथा प्रश्न वर्गाच्या वरून जातो, पाचवा प्रश्न कुठून येतो कुठं जातो काय पत्ताच लागत नाही. म्हणजे आपल्याला माहितीये पहिला सोपा, दुसरा सोपा, तिसरा थोडा अवघड, चौथा लय अवघड, पाचवा खतरनाक, असे आपल्याला माहितीये. पण पहिला सोपा असतो कुठल्याही विषयातला. पण यांच्या टायमाला या पेपरमध्ये पहिलाच प्रश्न बघा, आपला पहिला प्रश्न 1 मार्काला असतो, पण यांचा जो पेपर आहे त्याच्यामधला पहिला प्रश्न किती मार्काला असेल सांगता येत नाही. पहिलाच प्रश्न 10 मार्काला असू शकतो यांच्यात, बरोबर, किंवा पहिलाच प्रश्न 15 मार्काला असू शकतो, दुसरा प्रश्न 5 मार्काला असू शकतो, तिसरा 1 मार्काचा असू शकतो, चौथा 25 मार्काचा असू शकतो, पाचवा 50 मार्काचा असू शकतो. अशा प्रकारे ते प्रश्न असायचे, बरोबर. म्हणजे पहिला सोपा असेल अवघड असेल काहीच सांगता येत नाही. पण त्याच्या पुढे मार्क पण लिहिलेले नसायचे. पण ते कोणाला माहिती असायचे? ज्यांनी पेपर काढला त्यालाच माहिती असायचे की बाबा कुठल्या प्रश्नाला किती मार्क आहे. आणि असा प्रश्न आपल्या गण्याच्या समोर येतो त्या मुलाच्या, आणि तो समोर आल्यानंतर त्याला पहिला प्रश्न पडतो की आता याच्यातला अवघड प्रश्न कुठला आणि सोपा कुठला. आता कसा ओळखायचा सोपा कुठला आहे? कारण त्याला कुठले प्रश्न सोडवायचे असतात? सोपे सोपे. मग त्याला प्रश्न पडतो की बाबा आता याच्यातला सोपा कुठला. मग तो काय करतो? डोळे बंद करतो, अशा हात जोडतो आणि मनातल्या मनात काहीतरी म्हणतो. मनातल्या मनात एक वाक्य म्हणतो. तुम्हाला काय वाटतंय ते वाक्य काय असेल? मनातल्या मनात तो काहीतरी म्हणाला. काय म्हणाला असत? काय म्हणाला असं बाळा? हा, पास होऊ दे. तर तो मनातल्या मनात म्हणतो चीन टपाक डमडम. हा तर असं काय म्हणत नाही, तर तो मनातल्या मनात काहीतरी म्हटलं असेल, थोडा विचार केला असेल, आणि त्याला मग सोपा प्रश्न सोडवता म्हणजे शोधता येत नाही. आणि मग थोड्या वेळाने 5 मिनिटांनी तो त्याच्या समोरचा जो मुलगा असतो तो त्याच्यापेक्षा गणितात थोडासा ढ असतो, त्याच्याकडे बघतो, तर त्यांनी 5व्या प्रश्नावर टिक केलेली असतं. आता समोरचा मुलगा याच्यापेक्षा ढ, मग तो अवघड प्रश्न सोडवणार आहे का? नाही सोडवणार. मग याला वाटतं की समोरचा जर सोडू शकतो तर मी का नाही सोडू शकत, मी पण प्रयत्न करतो. मग हा घेतो तो प्रश्न सोडवायला. 5 मिनिटं होतात, सुटत नाही. 10 मिनिटं होतात, एक पान भरतय, सुटत नाही. 20 मिनिटं होतात, सुटत नाही. अर्धा तास होतोय, सुटत नाही. 4 पानं भरतात. 1 तास होतो, 10 पानं भरतात, पण सुटतच नाही. शेवटी 2.25 तास होतात. 15-16 पानांचं ते गणित त्यांनी सोडवलेलं असतं पक्का कॅल्क्युलेशन करून. आता ते गणित सोडवलंय का निबंध लिहिलंय त्याचं त्याला माहिती. आणि शेवटी त्याचं कॅल्क्युलेशन येतं, उत्तर बरोबर काहीतरी येतं, आणि तो खुश होतो. त्याला असं वाटतं की काय एव्हरेस्ट जाऊन त्यांनी झेंडा लावलाय काय, असं त्याला वाटतं, आणि तो खूप खुश होतो ते बघून. आणि तितक्यात सर येतात, म्हणतात बाळा आपका समय खतम हो चुका है, द्या पेपर. झाला. मग आता टेन्शन आलं परत. थोडासा खुश झालेला आता परत टेन्शन मध्ये, एकच प्रश्न सोडवून बिचारा वर्गाच्या बाहेर पडला. आता काय करायचं? करे तो क्या करे, बोले तो क्या बोले, ऐकलं असं ना ते रील मध्ये आता कधी कधी. त्याला टेन्शन आलं. मग तो जातो गावाला, मामाच्या गावाला जातो, आणि 1 महिन्यानी परत येतो रिझल्ट बघायला. तेव्हा रिझल्ट मध्ये अशी मेरिट लिस्ट लावली जायची, माहितीये का? मेरिट लिस्ट असे खालून अशी वरून अशी नावं असतात, त्याचे नंबर असतात मुलांचे. पिक्चर मध्ये बघितलं असेल तुम्ही. मग हा जातो बघायला, खालून चेक करतो, बाबा एकच प्रश्न सोडवलाय, पहिला नंबर कुठे येणार आहे काय? मग तो खालून बघतो, चुकून आलं झालो असेल पास तर. खालून वर जातोय, जसा तो वर जातोय तस तसं त्याचं हृदय जास्त धडधड धडधड करत जातं, तस तसं टेन्शन वाढत जातं, बरोबर ना? कारण जसं खालून वर जाऊ तस तसे पास होण्याची शक्यता कमी होत जाते त्याची, बरोबर? प्रॉबॅबिलिटी आहे ना आपल्याला. मग हा टेन्शन मध्ये येतो, शेवटी 2ऱ्या नंबर पर्यंत येतो. तिथं पण आपलं ना, आता पहिल्या नंबरला काय नाव नसणार तरी पण बघतो बाबा उत्सुकतेने पहिला नंबर कुणाचा आलाय. हा बघतो तर ह्याच पहिलं नाव. आता याला टेन्शन येतं, बाबा एकच प्रश्न सोडवला आणि माझा कसा पहिला नंबर, ऐसा कैसा हो गया. आणि मग तो काय करतो, शाळेतल्या शिक्षकांना विचारायला जातो, मला एवढे मार्क कसे काय पडले, माझा पहिला नंबर कसा काय आला, एकच प्रश्न सोडवला आणि गणितात कसा पहिला नंबर आला माझा. तो जातो विचारायला. पण आपला विषय उलटा असतो. 20 मार्काच्या पेपरमध्ये जर आपल्याला मार्क पडतात 15 आणि सरांनी दिले 13, तर पहिलं जातो भांडायला, सर बघा सर 15 होतात, तुम्ही 13 दिले, जातो की नाही? पण चुकून विषय असा झालाय, तुम्हाला 20 पैकी पडतात 13 आणि सरांनी दिलेत 15, मग तेव्हा जाता का? जाऊ दे, मम्मीला दाखवायला ना 15 मार्क बरे आपले, हा तेव्हा जात नाही. पण हा जातो, म्हणतो गुरुजी हे कसं झालं, मला एवढे मार्क कसे पडले.
मग सर त्याला म्हणतात, बाळा विषय काय आहे की तुमच्या पेपरमध्ये हा एक प्रश्न जो तू सोडवला तो एक प्रश्न सगळ्यात अवघड होता आणि जवळपास 50% मार्क त्या एकाच प्रश्नाला होते. 50% मार्क त्या एकाच प्रश्नाला होते आणि तू एकट्यानेच तो सोडवला. आणि तो इतका अवघड प्रश्न होता ना, शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा तो प्रश्न सोडवत असताना अडचणी निर्माण झाल्या असत्या, इतका अवघड तो प्रश्न होता. मग ह्याला वर्गाच्या बाहेर पडतो हा, याची कॉलर टाईट, एवढा अवघड प्रश्न मी सोडवला बाबा, एवढा हुशार कधी झालो मी. त्याला मोठा प्रश्न पडला. पण त्याच्याबरोबर त्याला आणखी एक प्रश्न पडला. प्रश्न पडणं लय गरजेचं असते. प्रश्न पडला पाहिजे बरं का, प्रश्न पडणं लय गरजेचं आहे. प्रश्न पडला म्हणजे ज्ञानाची जी निर्मिती आहे ती प्रश्न पडल्यामुळेच होते. ते मी तुम्हाला नंतर सांगतो, पण पहिली एक गोष्ट पूर्ण करतो. तर त्याला एक प्रश्न पडला की माझं ठीक आहे बा, पण माझ्या समोर जो पोरगा होता तो गणितामध्ये माझ्यापेक्षा ड होता. मग त्याने काय डेअरिंग केली एवढा अवघड प्रश्न सोडवायची. त्याला विचारलं जातं, भावा तू कशी डेअरिंग केली एवढा अवघड प्रश्न सोडवण्याची. तर तो म्हणतो, काय नाही रे, मला काहीच येत नव्हतं. मग बसल्या बसल्या काय करायचं, तुम्ही आपला टिक 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 करत सुटलं होतं. मग त्या समोरच्या मुलाने एक टाइमपास म्हणून टिक केलं होतं, या मागच्याने मनावर घेतलं आणि तो प्रश्न सोडवला. बघा आता एक साधा प्रश्न आहे की हा मुलगा ज्याला गणितात खूप कमी मार्क पडायचे, गणितामध्ये पास व्हायचे वांदे, काठावर पास व्हायचा, तरी त्याने एवढा अवघड प्रश्न कसा सोडवला. याच्या मागे काय काय असेल, याच्या मागे गुपित तुम्हाला काय वाटतं, का सोडू शकला एवढा अवघड प्रश्न. मनावर घेतला त्याने. एक पहिली गोष्ट, व्हेरी नाईस. काय नाव तुझं? रोहित. जबरदस्त. रोहित साठी जोरदार टाळ्या वाजूयात. वा वा, जबरदस्त. वा वा, टाळ्यांमध्ये पण गणित आहे, सूर आहे, ताल आहे, जबरदस्त. तर एक तर त्याने मनावर घेतला, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, त्याला असं वाटत होतं की तो प्रश्न सोपा आहे. त्याच्या मनात एकच विचार की हा प्रश्न सोपा आहे आणि मी सोडू शकतो, आय कॅन डू इट. म्हणजे तो प्रश्न सोपा आहे असं त्याला वाटलं आणि त्याला मनापासून असं वाटलं की मी तो प्रश्न सोडवू शकतो, म्हणून त्याने सोडवला. पण त्याला आधी हे माहिती असतं की हा प्रश्न लय अवघड आहे, शिक्षकांना पण येणार नाही, मग मी कसा सोडवणार. मग त्याला तेव्हा वाटलं असतं की मी तो प्रश्न नाही सोडू शकत, मग तो त्या प्रश्नाला रामराम त्याने ठोकला असतं आणि दुसरा प्रश्न सोडवायला गेला असता. पण त्याला वाटलं की हा सोपा असू शकतो. तसंच होतं. 4 मार्काचा जो प्रश्न असतो आपल्याकडे गणिताचा हॉट्स प्रश्न आपण त्याला म्हणतो. आपल्याला वाटतं की 4 मार्काचा प्रश्न लय अवघड असतो, मला नाही येऊ शकत. आपण त्याच्याकडे पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने बघतच नाही. आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने बघितलं पाहिजे. मला जमू शकतो, मी प्रयत्न केला ना मला जमेल. आपल्याकडे टीव्ही आहे, सर मला म्हटले की आपल्याकडे टीव्ही आहे, टीव्हीवरती आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो. ई लर्निंगचं ते सगळं किट आहे, त्याच्यामध्ये सगळे धडे आहेत. तर ती एक चांगली गोष्ट आहे, ते एक तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. पण प्रयत्न केला तर तुम्ही काही करू शकता. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ज्ञानाची निर्मिती प्रश्नातून होते. आजपर्यंत जगात जे काही ज्ञान आलेलं आहे ते एखादा प्रश्न पडल्यामुळेच आलेलं आहे. उदाहरणार्थ न्यूटन काका माहितीये का? न्यूटन नाम तसं नाव का? कशाच्या झाडाखाली बसला होता? आंब्याच्या का पेरूच्या? सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. आता तो झाडाखाली बसला होता का झाडाच्या बाजूला बसला होता? कोण म्हणतं सफरचंद त्याच्या डोक्यावर पडला, कोण म्हणतं सफरचंद बाजूला पडला. आता कुठं पडला तो पडू दे, पण तो पडल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रश्न पडला. सफरचंद डोक्यावर पडला की नाही मला माहिती नाही, पण त्याच्या डोक्यात एक प्रश्न पडला की सफरचंद खालीच का पडला. बरोबर की नाही? त्याला प्रश्न पडला ना, सफरचंद खाली का पडला. मग त्याला प्रश्न पडल्यानंतर त्याचं उत्तर शोधण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तेव्हा त्याला उत्तर सापडलं की गुरुत्वाकर्षण. काय? गुरुत्वाकर्षण. मग त्याने सांगितले नियम, न्यूटनचा गतिविषयक. पहिला नियम न्यूटनचा गतिविषयक, दुसरा नियम आणि न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. समजा त्याला तिथं प्रश्न पडला नसता तर हे नियम आले असते का तेव्हा? बरं, प्रश्न पडल्यानंतर त्याने त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नसता तरी सुद्धा हे नियम आले असते का? नसते. त्याला प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून हे नियम आले. आणि समजा त्याला तेव्हा प्रश्नच पडला नसता, सफरचंद खाली पडल्यानंतर त्याने तो घेतला असता, कापला असता, मीठ लावून खाल्ला असता एकदम मस्त पैकी, मग काय झालं असतं? न्यूटनचा नियम नसता आला आणि आपल्याला तो एक अभ्यासाचा एक प्रश्न कमी झाला असता, आपलं टेन्शन कमी झालं असतं. आणि मग काय झालं असतं सांगतो. समजा त्याला तेव्हा प्रश्न नसता पडला ना, मग जवळपास 100, 200, 300 वर्षानंतर, बाळा तुझं नाव काय? सागर. सागर आंब्याच्या झाडाखाली बसला असता, कारण आपल्याकडे ऍपलची झाडं नाही. सागर आंब्याच्या झाडाखाली बसला असता. मग एक आंबा खाली पडला असता.
पडल्यानंतर मग सागरला प्रश्न पडला असता, त्याला नसता पडला तर मग आता या वर्षी सागरला पडला असता. आंबा खालीच का पडला, आंबा वर का नाही गेला, आंबा क्षितिज समांतर पातळीत असा आडवा का नाही गेला, मग सागरला प्रश्न पडला असता, मग सागरने नियम काढला असता, मग सागरने त्याला काहीतरी वेगळं नाव दिलं असतं. मग न्यूटनच्या ऐवजी सागरचा गतिविषयक पहिला नियम, सागरचा गतिविषयक दुसरा नियम आणि सागरचा गतिविषयक तिसरा नियम असता. आलं का लक्षात? बघ, प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न पडल्याशिवाय ज्ञानाची निर्मिती होत नाही. गणित सोडवत असताना बाबा याच्यामध्ये ही अमुक अमुक स्टेप अशीच का आली, प्रश्न पडला पाहिजे. इथं 7च का आले, इथं 8च का आले, हे सूत्र असंच का, असे प्रश्न पडल्यानंतर त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल कुठलाही विषय असू दे, प्रत्येक विषयामध्ये जर ज्ञान मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट काय पडलं पाहिजे, प्रश्न पडला पाहिजे. आपण नाही पडायचं, प्रश्न पडला पाहिजे. ओके, आता आपण गणिताकडे जाऊयात. गणिताचा विषय लय गंभीर आहे पण सर खंबीर आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. गणित भाग 1 नाम तर सुना होगा, है की नाही ना. गणित भाग 1 आहे ना तुम्हाला. गणित भाग 1 मध्ये एकूण किती धडे आहेत सर? पुसायला डस्टर वगैरे आहे का? बघा, गणित भाग 1 मध्ये जर आपण बघितलं एकूण धडे आपल्याकडे किती आहेत, 6 धडे. त्याच्यामध्ये पहिला धडा, त्याचं नाव काय नाव आहे, 2 चलातील रेषीय, गणित भाग 2चं पुस्तक आहे, 2 चलांतील रेषीय समीकरणे. 2 चलांतील रेषीय समीकरणे, बरं का. गणित भाग 1 मध्ये पहिला धडा 2 चलातील रेषीय समीकरणे. पहिला जो धडा आहे तो किती मार्काला असतो, 12 मार्काला. 1 डझन मार्क आहेत त्याला. पहिल्या धड्याला 12 मार्क. हा, इथं आपण जरा व्यवस्थित लिहू, रेषीय समीकरणे. ओके, शॉर्टकट मध्ये लिहितो जरा, रेषीय समीकरणे. दुसरा धडा काय आहे, वर्ग समीकरणे. वर्ग समीकरणे. तिसरा धडा कुठला आहे, अंकगणिती श्रेणी. बरोबर का, अंकगणिती श्रेणी. शिर्डी नका करू बरं का, शिर्डी काय एकाने शिर्डी लिहिला, बोलला अरे शिर्डीला कच जाऊन आला. हा, त्याच्यानंतर अर्थनियोजन. अर्थनियोजन, ओके, फुल पैसा. त्याच्यानंतर 5वा आहे संभाव्यता. आज पाऊस पडण्याची शक्यता किती, संभाव्यता किती, पाकिस्तान जिंकेल का इंडिया मॅच जिंकेल, अशा ठिकाणी संभाव्यता वापरतो. आणि नंतर आहे सांख्यिकी, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्टॅटिस्टिक, सांख्यिकी. आता याच्यामध्ये बघा, ही झाली धड्यांची नावं आपली. आता याच्यामध्ये कधी कधी प्रश्न विचारला जातो, सर याच्यातला महत्वाचा धडा कुठला, इम्पॉर्टंट धडा कुठला. तर ते कसं ठरवायचं की त्या धड्याच्या वेटेजवरून कुठल्या धड्यावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहिती पाहिजे. बघा, याच्यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे हे जे प्रकरण आहे, या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. किती, 12. वर्ग समीकरणे याच्यावर सुद्धा 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. बरोबर. अंकगणिती श्रेणी बोर्डाच्या परीक्षेला 8 मार्काचे प्रश्न विचारले जातात. अर्थनियोजन बोर्डाच्या पेपरला 8 मार्काचे प्रश्न विचारले जातात. संभाव्यता पण 8 मार्काला येतो. आणि शेवटचं जे प्रकरण आहे सांख्यिकी, ते 12 मार्काला येतात. ओके, आता टोटल करायला गेलो तर इथं 60 होते. हा, तुम्ही म्हणाल टोटल करायला गेलो 60 होते, पेपर असतो 40 मार्काचा. सर काय सांगू राहिला तुम्ही, काय गंमत करता का आमची? तशातला भाग नाही. हे जे मार्क आहेत, हे मार्क आपले कसे असतात, हे पकडून म्हणजे तुमचे ऑप्शन्स आहेत. कारण प्रश्न क्रमांक दुसरा जरी तुम्ही बघितला तर 3 पैकी 2 लिहा, दुसऱ्यातल्या बी मध्ये 5 पैकी 4 लिहा, तिसऱ्यातल्या ए मध्ये आपल्याला असतात 2 पैकी 1 लिहा, तिसऱ्यातल्या बी मध्ये असतं 4 पैकी 2 लिहा. तर त्याचे ऑप्शन वगैरे पकडून आपले एकूण 60 मार्क होतात. लक्षात आलं? आता तुम्हाला जर तुमच्या लिहून घ्यायचं असेल तर हे लिहून घ्या. तुमचं जे पुस्तक आहे गणित भाग 1चं, त्याच्या समोरच तुम्ही लिहिलं किंवा वहीमध्ये हे सगळं लिहून घ्या. याच्यानंतर मग आपण लगेच पुढे जाऊयात. ओके, सगळ्यात अवघड वाटणारा धडा, तुम्हाला त्या धड्याचा लय डोक्याला ताप येतो, टेन्शन येतं, असा कुठला अवघड धडा आहे की जो सगळ्यात अवघड वाटतो? तशी आपण सगळ्या धड्यांवरती चर्चा करू शकतो, पण आता एका एवढ्या 2-3 तासामध्ये आपल्याला ती सगळी चर्चा करता येणार नाही. पण आज एकदम अवघड वाटणारा जो धडा आहे त्याच्यावर वाटलंच तर आपण चर्चा करूया. कुठला धडा वाटतो तुम्हाला जाम अवघड आहे, लय ताप दिलाय? कुठला? गणित भाग वर्ग समीकरणे. बरं, वर्ग समीकरणे. ओके, सगळ्यांना अवघड वाटतं वर्ग समीकरणे. बरं, वर्ग समीकरणावर चर्चा करायची का दुसरा आणखी कुठला धडा आहे? हा, बरं, एक काम करू, मग आपण पहिल्या धड्यापासूनच जाऊयात पुढे. पहिला 2 चलातील रेषीय समीकरणे, मग वर्ग समीकरणे, असं मग करू. म्हणजे काय करू, आज आपल्या जेवढा भाग होईल शिकून, पहिला धडा झाला, दुसरा धडा झाला, जितकं काय होईल, त्याच्यानंतर जो उरलेला भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये, पुढे पण मी अधूनमधून येईल तुमच्याकडे, त्याच्यामुळे आज जेवढं होईल त्याच्या पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. पण
सगळा भाग तुमचा प्रत्येक प्रकरणावर आपल्याला चर्चा करता येईल असं आपण करूयात. तर पहिलं जे आपलं प्रकरण आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे, ज्यावर 12 मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतात. तर या प्रकरणामध्ये महत्वाच्या गोष्टी कुठल्या, जास्तीत जास्त महत्वाच्या गोष्टी कुठल्या, तर त्यावर आपण सुरुवातीला चर्चा करूयात. ओके, पुस्तक आहे कोणाकडं? गणित भाग 1चं पुस्तक आणले कोणी? नाही आणलं? बरं, गणित भाग 2चं पुस्तक, काय हरकत नाही. तर समजा आपल्याला पुस्तक नसलं तरी काय हरकत नाही. समजा आपल्याकडे एक गणित आहे, x अधिक 7y बरोबर आपल्याकडे समजा आपल्याकडे 12 आहे. एक 2 समीकरण आपण बघूयात. x अधिक 7y बरोबर समजा 12 आणि 2x अधिक समजा आपल्याकडं 2x अधिक y बरोबर समजा आपल्याकडे आहे 2x अधिक y बरोबर आपण असं समजू 3 पकडू. ठीक आहे. तर आता हे 3, आता ही 2 समीकरण आहे. तर याला म्हणू समीकरण नंबर 1 आणि याला म्हणू समीकरण नंबर 2. आता ही 2 समीकरणे, आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो, ही 2 समीकरणं सोडवा. बरोबर ना? येतो ना प्रश्न, सोडवा. समीकरण सोडवा म्हणजे काय? x आणि y च्या किमती काढायच्या. समीकरण सोडवायची म्हणजे x आणि y च्या किमती काढायच्या. आता ही समीकरण सोडवण्याच्या पद्धती आहेत 3. पहिली पद्धत जी सराव संच 1.1 मध्ये आहे, चलाचा सहगुणक समान करून. दुसरी पद्धत सराव संच 1.2 मध्ये आहे, आलेख पद्धत. आणि तिसरी पद्धत सराव संच 1.3 मध्ये आहे, क्रेमरची पद्धत. तर त्याच्यामध्ये आपण बघूयात. आता पहिली गोष्ट चलाचा सहगुणक समान करून बघू. आता ही 2 समीकरणं चलाचा सहगुणक समान करून सोडवताना सगळ्यात पहिली गोष्ट दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि कोणाचा सहगुणक समान आहे ते बघायचं. आता सहगुणक म्हणजे काय? समजा माझ्याकडे 5x एक पद आहे, 5x ला आपण एक पद म्हणून, त्याच्यामध्ये हा जो x आहे त्याला आपण म्हणतो चल. चल 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 मेरे हाथी मेरे साथी, हा चल चल खटारा खिचिके, ते नाही. हा चल वेगळा, पण आपण नुसता चालत राहतो, नुसता बदलत राहतो, चलाच्या किमती बदलत राहतात. A to Z पर्यंत जेवढी काही मुळाक्षरं आहेत इंग्लिश मधली त्याला आपण काय म्हणतो? चल. ABCDEFG पासून Z पर्यंत चल. आणि हा जो 5 आहे त्याला आपण म्हणतो सहगुणक. 5ला काय म्हणायचं? सहगुणक. जो चलाच्या शेजारी त्याला म्हणायचं सहगुणक. आता मला इथं सांगा, इथं कोणाचा सहगुणक समान आहे का ते पहिलं चेक करायचं. आता x चा समान आहे का रे? x च्या शेजारी कोण आहे? इथं खाली कोण आहे? 2 आहे. वर कोण आहे? हा, वर काहीच दिसत नाही. मग लक्षात घ्यायचं, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. हा, जिसका कोई नहीं होता उसका एक, म्हणजे ज्याच्या शेजारी कोणी नाही त्याच्या शेजारी एक. मग समान आहे का? नाही, इल्ले समान नसतले. मग आता y चा समान आहे का? वर 7 आणि खाली काय आहे? 1 आहे. y चा पण समान नाही. मग समान नसेल तर आधी चलाचा सहगुणक समान करायचा. कसा समान करायचा? आपण समजा x चा समान करा किंवा y चा समान करा, कुणाचाही करा. आपण समजा x चा समान करू. मग x चा समान करायचा म्हणजे खाली 2 आहे तर वर किती पाहिजे? वर पण किती पाहिजे? 2 पाहिजे. मग इथं x च्या जागेवर 2 येण्यासाठी x ला कितीने गुणलं पाहिजे? इथं x च्या जागेवर 2 आणायचं तर x ला कितीने गुणायचं? कितीने? 2 ने. 3 ने गुणून चालेल का? आपण एकाने गुणलं तर 1 गुणिले 1 एकच येतं ना. मग 2 ने गुणलं पाहिजे. मग ह्याला एकट्याला समजा मी x ला 2 ने गुणलं आणि या दोघांना 2 ने नाही गुणलं तर ह्यांना राग येईल की नाही? आता मी आलो, वडापाव घेऊन आलो, कर्जतवरून निघालो, एक वडापाव खाल्ला, एक उरला होता. मी म्हणलं आता वडापाव कोणाला देऊ? हा पोरगा सागर, चांगला पोरगा दिसतो, सागरलाच दिला वडापाव. किंवा कॅडबरी आणली सागरलाच दिली. आता तुमच्या सगळ्यांना बाकीच्यांना मग राग येईल ना, सागरला एकट्यालाच दिली कॅडबरी, तो काय लाडका आहे का सरांचा, आम्हाला नाही दिले. हा, पुढच्या वेळेस यांच्या लेक्चरला येतच नाही, सागरला एकट्यालाच बसू दे ना, हा असं तुम्ही म्हणाल. मग त्याच्यामुळे या दोघांना सुद्धा नाराज करायचं नाही, दोघांना सुद्धा 2 ने गुणायचं. याला 2 कॅटेगऱ्या दिल्या, या दोघांना पण 2-2 देऊन टाकायच्या. म्हणजे या संपूर्ण समीकरणाला 2 ने गुणायचं. आलं लक्षात? आणि इथं लिहायचं समीकरण 1 ला 2 ने गुणू म्हणजे समीकरण 1 गुणिले 2. मग काय होईल? 2 गुणिले x किती? 2 गुणिले x 2x अधिक 2 गुणिले 7 2 14 14y आणि 12 दुने 24 12 दुने 24 झालं. आणि मग आता काय करायचं? 1 ला विसरायचं. 1 ला म्हणायचं बाळा तू आता विसर. हा, 1 ला विसरायचं आणि कोणाला लक्षात ठेवायचं? ह्या दोघांना.
2 आणि ह्या समीकरण 3चा विचार करायचा, याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आता जो काय विचार करायचा तो 2 आणि 3चा विचार करायचा. आता मला सांगा या दोघांमध्ये कोण समान आलं आपलं? 2x 2x आता समान आला, म्हणजे हा 2x 2x कट होऊ शकतो. मग याला कट करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? या दोन समीकरणांची बेरीज करावी लागते किंवा वजाबाकी. आता समजा मी बेरीज केली तर 2x 2x किती x झाले? 2 आणि 2 4 झाले. इथं आपल्याला 2ला घालवायचं आहे, 2 आणि 2 4 डोक्यावर घेऊन काय करायचं? आपल्याला नाचायचं तर नाही, मग यांना कट करायचं, म्हणजे दोघांची काय करावी लागणार? वजाबाकी. मग समीकरण 3 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 3 वजा करा. आपण काय करू? समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. 3 वजा समीकरण 2 करू. मग 3 जो आहे त्याला उचलायचं आणि इथं लिहायचं. 3 काय बाबा? 2x अधिक 14y बरोबर 24. आणि मग समीकरण 2 ला घ्यायचं उचलून इथं लिहायचं इमानदारीत. 2x अधिक 1y बरोबर 3. आता करून टाका वजाबाकी. 2तून 2 गेला कट, 14तून 1 गेले किती राहिले? 13. आणि 24तून 3 गेले किती राहिले? 24तून 3 गेले 21. मग आता आपल्याला y ची किंमत काढायची बरोबर. मग y ला म्हणायचं बाय तू इथंच थांब, कुठं जाऊ नको. हा, y ला म्हणायचं तू इथंच थांब. मग y आपल्या जाग्यावर, समजा इथं y आपल्या जाग्यावर 21 आपल्या जाग्यावर 13 गुणिले पलीकडे गेले भागिले 13 झाले, म्हणजे y बरोबर 21 भागिले 13 बरोबर 21/13 आलं. आता कोणाची किंमत काढायची? y तर आला. आता कोणाची किंमत काढायची? x ची. मग x ची किंमत काढण्यासाठी ही जी y ची किंमत आहे तिला समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कुठं पाहिजे तिथं ठेवा बरोबर. आपल्याला चालतंय. मग आता जरा समीकरण 2 जरा छोटं दिसतंय, बरं दिसतंय, मग हिला समीकरण 2 मध्ये ठेवू. मग तसं इथं लिहायचं y बरोबर 21 भागिले 13. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय? 2x अधिक y बरोबर 3. 2x अधिक y बरोबर 3. 2x आपल्या जाग्यावर अधिक y ची किंमत किती आली? 21 भागिले 13. मग 21 भागिले 13 आपल्या जाग्यावर बरोबर 3. आता हे 21 भागिले 13 अधिक आहे बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले. 2x बरोबर 3 वजा 21 भागिले 13. 3 वजा 21 भागिले 13. मग आता इथं तिरकस गुणाकार करायचा आपण. 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. आता तिरकस गुणाकार, इथं वजाचं चिन्ह आहे. 13 त्रिक 39 वजा 21 एके 21 भागिले 13 गुणिले 1 13. मग आपल्याकडे 2x बरोबर 39 मधून 21 गेले बघा, 9तून 1 गेले 8 आणि 3तून 2 गेले 1, किती आले? 18. 18 भागिले 13. आपल्याला कोणाची किंमत काढायची? x ची. x ला इथंच ठेवायचा. 18 भागिले 13 आपल्या जाग्यावर. आता हा x वर आहे, म्हणजे गुणिले, पलीकडे गेल्यावर काय होणार? भागिले, म्हणजे 13च्या शेजारी येणार. इथं गुणिले 2, बे 1 बे 9 18, म्हणजे x ची किंमत किती आली आपल्याकडे? 9 भागिले 13. तर 9 भागिले 13 ही झाली x ची किंमत. तर अशा प्रकारे आपण x आणि y ची किंमती काढू शकतो आणि अशा प्रकारे आपण समीकरण सोडवू शकतो. ठीक आहे, हे लिहून घ्या. याच्यानंतर आपण पुढचं गणित बघू एखादं. तर बघा, या प्रकारचं एक गणित आपल्याला येतं. सराव संच 1.1 मध्ये आहे. 99 x अधिक 101 y बरोबर 499 आणि 101 x अधिक 99 y बरोबर 501. विषय गंभीर आहे बघा, आकडे मोठे आहेत. पण इथे एक तुम्ही थोडासा विचार करायचा की बघा, हा जो x चा जोडीदार 99 आहे तो कुठे गेलाय? y च्या जोडीला गेलाय. आणि y चा 101 कुठे आलाय? x च्या जोडीला. इकडचा माणूस तिकडं, तिकडचा माणूस इकडं, पार्टीज बदलले. आजकाल नुसत्या पार्ट्या बदलत राहतात बरं का. तशा इथे या अंकांनी पण पार्ट्या बदलायला चालू केलं. तर अशा प्रकारचं जर गणित आलं, इकडचा माणूस तिकडे गेला आणि तिकडचा इकडं, तर हे गणित सोडवण्यासाठी एक ट्रिक आहे. त्याला म्हणतात बे व बे. हा, बे व बे म्हणजे ते असं नाही कैसा आहे बे, क्या आहे बे, क्या करताय बे, तो बे नाही. हा आपला बे वेगळा. बे व बे. बे म्हणजे बेरीज, बे म्हणजे बेरीज, आणि व म्हणजे वजा, आणि परत बे म्हणजे
बेरीज. ओके, म्हणजे काय करायचं, ही दोन समीकरण आहेत, तर ह्या 3 पायऱ्या आहेत. 3 पायऱ्या गणितात पायऱ्या पायऱ्याने पुढे जायला लागतं. तर ह्या 3 पायऱ्यांमधली पहिली पायरी बे म्हणजे ह्या दोघांची सरळ बेरीज करायची. म्हणजे अशा प्रकारचं जर गणित आलं, म्हणजे अशा प्रकारचं अजून एक गणित आहे. उदाहरणार्थ 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. हे पण सेम असंच गणित आहे. इथला 15 तिकडं, तिकडचा 17 इकडं. म्हणजे अशा प्रकारचं गणित आलं तर सरळ या दोघांची पहिली काय करायची, बेरीज करायची. विचारच नाही करायचा, जास्त डोकं चालवायचं नाही. सरळ दोघांची बेरीज करून टाकायची आणि बेरीज केल्यानंतर 3 नंबरचं समीकरण मिळेल. बेरीज केल्यावर जे समीकरण मिळेल त्याला नाव द्यायचं इन मीन 3. आणि मग दुसऱ्या पायरीमध्ये दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. 1 मधून 2 वजा करा, नाही तर 2 मधून 1 ला वजा करा, समीकरण 4 तयार करा. बघा, पहिल्या पायरीत दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. दुसऱ्या पायरीमध्ये वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं. आता तिसऱ्या पायरीत परत बे. आता कोणाचा बे करायचा, कोणाचा करायचा, 3 आणि 4 ही जी नवीन समीकरणं मिळाली त्यांची बेरीज करायची. समीकरण 3 अधिक 4. चला आता पहिली पायरी काय करायची, दोघांची बेरीज, नाही तर बुर्जी कराल, गडबड कराल. मग इथं लिहायचं समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2, समीकरण 1 अधिक समीकरण 2. ओके, आता दोघांना उचलायचं, एकदम आरामात उचलायचं. उचलून इथं लिहायचं 99x अधिक 101y बरोबर 499 बरोबर अधिक 101x अधिक 99y बरोबर 501. सांगा 99 आणि 101 किती झाले, 99 आणि 101 किती झाले, 200 झाले. वा वा, व्हेरी नाईस. 200x अधिक 101 अधिक 99 किती झाले, 200. 200y आणि 499 आणि 501 किती झाले, 1000. ओके, आता बघा 200 200 1000 सगळ्यांना कितीने भाग जाईल, 200 ने. 200 एक्के 200, 200 एक्के 200 आणि 200 पंचे 1000. याला किती म्हणायचं समीकरण, किती नाव द्यायचं, 3. हा बाबा 3 नंबरचं समीकरण हे. आता झालं, पहिली पायरी आपली क्लिअर, पहिला विषय संपला. आता दुसरा चालू करा. दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार केलं. आता दोघांची काय करायची, वजाबाकी. कुठल्या दोघांची वजाबाकी करायची, याच दोघांची. समीकरण 1 मधून 2 वजा करा, नाही तर 2 मधून 1 वजा करा. आपण इथं म्हणू समीकरण नंबर 2 वजा समीकरण नंबर 1 करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. 2 काय बाबा, हे बघा, हे 2 ला उचलायचं, इथं लिहायचं. नंतर लिहा, मी तुम्हाला लिहायला वेळ देतो. समीकरण 2 ला उचलून इथं लिहायचं. 2 काय बाबा, 101x अधिक 99y बरोबर 501 आणि वजा 2 ला उचलून इथं लिहिलं. आता वजा समीकरण 1 ला उचलून इथं लिहायचं. 1 काय बाबा, 99x अधिक 101y बरोबर 499. आता वजाबाकी करा. 101 मधून 99 गेले, किती राहिले, एका झाडावर 101 कावळे बसले होते, त्याच्यातून 99 जेवायला गेले, किती उरले, 101 मधून 99 गेले, किती राहिले, 2 उरले. 2 का नाही जेवायला गेले, उपास होता, चतुर्थी होते ना त्यांना दोघांना. मग इथं 2x आणि 99 वजा 101. आता 99 वजा 101, 101 मधून 99 गेले 2. मग 99 मधून 101 जातात का, मग 101 मधूनच 99 वजा करा, 2च उरतात. फक्त वजाचं चिन्ह, वजा 2y आणि बरोबर 501 मधून 499 गेले 2. आता 2 2 2 मामाचा आला फोन. आता बेक के बे सगळ्यांना कितीने भाग जाईल, 2ने. मग इथं म्हणायचं बेक के बे वजा बेक के बे बरोबर बेक के बे, समीकरण नंबर 4. तर दुसरी पायरी पण झाली. एकदम विषय कसा, एकदम सोपा आहे की नाही, टेन्शन घ्यायचं नाही. पहिली पायरी सरळ दोघांची बेरीज करायची आणि समीकरण 3 तयार करायचं, जे आहे x अधिक y बरोबर 5. मग दुसऱ्या पायरीत दोघांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार केलं, जे आहे x वजा y बरोबर 1. आता काय करायचं, कोणाची बेरीज करायची, 3 आणि 4 ची बेरीज करा. मग इथं लिहायचं
समीकरण नंबर 3 अधिक समीकरण नंबर 4 करू. 3 कुठे? या बघा इकडे, उचला याला, बिंदास उचला, आपलाच माणूस आहे. x अधिक y बरोबर 5 आणि मग समीकरण 4 काय? x वजा y बरोबर 1. करून टाका बेरीज. x आणि x किती x झाले? x आणि x 2x अधिक y वजा y गेले 5 आणि 1 किती झाले? 6 झाले. x आपल्या जागेवर राहिले, 6 आपल्या जागेवर, हा 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, काय झाला? भागिले 2 झाला. म्हणून x बरोबर 2×6. x बरोबर किती आलं? 3. x ची किंमत 3 आली. आता कोणाची किंमत काढायची? y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी या बाईला म्हणायचं तू समीकरण 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये किंवा 4 मध्ये राहा. ओके. मग x ची किंमत दिली, y ची किंमत काढण्यासाठी तुम्ही याला समीकरण 1, 2, 3 किंवा 4 कुठेही ठेवू शकता. कुठे ठेवायचं? कुठलं समीकरण बरं वाटतंय? या दोघांकडे ठेवूच नका, एवढे मोठे मोठे आकडे डोक्याला ताप आहे. एक तर 3 किंवा 4 मध्ये ठेवलं की पटकन उत्तर येईल. 3 जरा बरं वाटतंय, म्हणून इथं म्हणायचं x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवू. ओके, 3 मध्ये ठेवू. आता समीकरण 3 आपल्याकडे काय आहे? आता मी हे रफ करतो, इकडचं रफ पुसतो. समीकरण 3 जे आहे ते आपल्याकडे आहे x अधिक y बरोबर 5. माहिती लिहायचं x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती? 3 अधिक y बरोबर 5. y आपल्या जागेवर 5, आपल्या जागेवर 3 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, काय झाले? अधिक 3 चे झाले वजा 3. बरोबर, वजा 3. मग y बरोबर 5 3 गेले 2, म्हणजे y बरोबर आपल्याकडे आलं 2. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो. म्हणजे या प्रकारचं गणित बोर्डाच्या परीक्षेला आलं तर 3 मार्काला येतं. गणितात आकडे बदलतील. 99 101 च्या ऐवजी 15 आणि 17 येईल. आकडे बदलले तरी आपल्याला पद्धती ह्याच आहे, बे व बे. पहिले दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं, मग दोघांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं, आणि मग परत समीकरण 3 आणि 4 ही जी नवीन समीकरण आहेत त्यांची बेरीज केली की तुम्हाला ऑटोमॅटिकली x किंवा y ची किंमत मिळते. ठीक आहे, आता हे तुम्ही लिहून घेऊ शकता. तर बघा या ठिकाणी आता हे जे 2 प्रश्न आहेत, आता आपण काय करतोय, जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत किंवा या प्रकरणातल्या जे प्रश्न महत्वाचे आहेत किंवा ज्या प्रकारचे प्रश्न येतात तसे प्रश्न आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू. तर त्याच्यामध्ये हे जे 2 प्रश्न आहेत, तर या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला 1 किंवा 2 मार्काला बऱ्याचदा येऊन गेलेत. हा प्रश्न आतापर्यंत 4 वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आणि हा प्रश्न 2 वेळा आलेला आहे. त्याच्यामुळे या प्रकारचे प्रश्न येतात. आता इथे बघा ना, हा प्रश्न मगाच्या सारखाच आहे. मगाशी आपण बघितला होता तासाचे की 15x अधिक 17y बरोबर 21. इथं काय दिलंय? 15x अधिक 17y बरोबर 21. हे समीकरण नंबर 1 आहे. आणि दुसरं समीकरण आहे 17x अधिक 15y बरोबर 11. हे दुसरं समीकरण आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलंय नीट बघा, याच्यामध्ये x अधिक y ची किंमत काढायला सांगितलंय, सोडवायला नाही सांगितलं. ज्यावेळेस सोडवा सांगितलं जाईल आणि 3 मार्काला प्रश्न येईल तेव्हा मगाशी आपण जे सगळं केलं, बे व बे करून x आणि y च्या किमती काढायच्या, ते करायचं. पण आता सोडवायला सांगितलंय का? नाही. आता त्यांनी म्हटलंय फक्त x अधिक y ची किंमत काढा. आणि याच्यामध्ये x चा सहगुणक y ला गेलाय, y चा x ला आलाय. हा बरोबर, y चा 17x ला आलाय. मग अशा प्रकारे गणित असेल आणि x अधिक y ची किंमत काढायला सांगितली असेल तर सरळ 2 समीकरणांची डोळे झाकून काय करायची? बेरीज करायची. ऑटोमॅटिक x अधिक y मिळतं. मग इथं म्हणायचं समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 करू, सरळ बेरीज करायची आणि दोघांना उचलून इथं लिहायचं 15x अधिक 17y, 15x अधिक 17y बरोबर 21 आणि अधिक 17x अधिक 15y बरोबर 11. दोघांची बेरीज करा. 17 आणि 15 किती झाले? 17 आणि 15 किती? 32. माहिती लिहायचं 32x अधिक 15 आणि 17 किती? 32. म्हणून इथं लिहायचं 32y आणि 21 आणि 11 किती झाले? 32. आता 32 सगळ्यांना कितीने भाग जाईल? 32 ने. तिघं पण 32 आहे.
मग 32 अधिक 32 आणि 32 म्हणजे x अधिक y बरोबर किती आलं? 1 आलं. बरोबर. x अधिक y ची किंमत काढायला सांगितली असतं तर असं डायरेक्ट काढायचं. 2 मार्काला किंवा 1 मार्काला प्रश्न असतो. आणि जर सांगितलं x वजा y ची किंमत काढा, मग दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. तुम्हाला x वजा y ची किंमत मिळेल. ओके. आता इथं हा जो प्रश्न आहे बघा, हा पण प्रश्न 4 वेळा आतापर्यंत येऊन गेला. 4x अधिक 5y बरोबर 19 या रेषेचा आलेख काढण्यासाठी मला आलेख कोणाचा काढायचा आहे बाबा? 4x अधिक 5y बरोबर 19 या रेषेचा. बरोबर. इथं मग त्याला लिहू त्या रेषेला बाबा 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढायचा आहे. आणि याच्यात x बरोबर किती दिलंय? x बरोबर 1 दिले. आणि कोणाची किंमत काढायची? y ची किंमत. आता इथं काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. x बरोबर 1 दिले ना, मग या समीकरणामध्ये जिथं x आहे तिथं काय लिहायचं? 1 लिहायचं. x च्या जागेवर 1 लिहायचं. मग इथं म्हणायचं बाबा म्हणून 4 गुणिले x च्या जागेवर काय लिहायचं? 1 लिहायचं. अधिक 5y बरोबर 19 झालं. आता कॅल्क्युलेशन करून जायचं आपल्याला पुढं. 4 गुणिले 1 4 अधिक 5y बरोबर 19. कोणाची किंमत काढायची? y ची. 5y ला म्हणायचं बाबा तू इथंच थांब, कुठं जाऊ नको. हा बरोबर 19 आपल्या जागेवर. हा 4 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले काय झाले? वजा 4 झाले. आता 5y आपल्या जागेवर. 19 4 गेले किती झाले? किती राहिले? 15. आता y ची किंमत काढायची. y आपल्या जागेवर, 15 आपल्या जागेवर. 5 ला बाय बाय करायचा. इथं गुणिले पलीकडे गेला भागिले झाले 5 आणि म्हणून y बरोबर 5 त्रिक 15. y ची किंमत आपल्याकडे आली 3. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला y ची किंमत काढता येईल. तर ही जी गणित आहेत ही 1-2 मार्काची असतात, पण 1-1 मार्क करूनच आपले 40 मार्क पूर्ण होतात. त्याच्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गणितांची तयारी पाहिजे. आता इथं आकडे बदलतील. आता या गणितामध्ये जसं 15x अधिक 17y बरोबर 21 आहे, त्याच्याऐवजी असं आलं बाबा 2x अधिक 3y बरोबर काहीतरी 5 आणि 3x अधिक 2y बरोबर 15 असं पण येऊ शकतं. असे पण आकडे बदलून येऊ शकतात. शेवटी तुम्हाला तीच प्रोसिजर करायचे. बरोबर ना. आकडे बदलले तरी आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. या गणितामध्ये 4x अधिक 5y बरोबर 19 च्या ऐवजी 2x अधिक 3y बरोबर 12 येतील. आणि x बरोबर 1 च्या ऐवजी y बरोबर 2 सांगतील आणि x ची किंमत काढायला सांगतील. डोकं लावायचं तिथं. आलं का लक्षात? डोकं लावायचं, व्यवस्थित विचार करायचा. जसा प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीने आपल्याला ती उत्तरं लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. आता ही लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. तर आता याच्यामध्ये बघा क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला समीकरण सोडवा असा एक प्रश्न येतो 3 मार्काला या प्रकरणामधला. म्हणजे महत्वाचेच आपण प्रश्न बघतोय जे इम्पॉर्टंट आहेत, ज्या प्रकारचे प्रश्न येतात. आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला निश्चयकाची किंमत कशी काढायची हे माहिती पाहिजे. मग निश्चयकाची किंमत काढताना बघा अशा प्रकारे असते. बरोबर. 1 मार्काला येतो प्रश्न. आता हा 4 आणि हा 8 यांचा गुणाकार करायचा पहिला. बरोबर. पहिला या दोघांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 8 बरोबर 4 गुणिले 8 आणि इथं द्यायचं वजाचं चिन्ह. मध्ये कशाचं चिन्ह द्यायचं? वजाचं. या दोघांचा गुणाकार आणि मध्ये वजाचं चिन्ह. आणि मग कोणाचा गुणाकार? उरले कोण? 5 आणि 3. मग इथं लिहायचं 5 गुणिले 3. आता 8 चौक 32 वजा 5 त्रिक 15 बरोबर. 2तून 5 जात नाही. 12तून 5 गेले 7 आणि इथे 17 आलं उत्तर. बरं. ही वजा बाकी तुम्ही करू शकताय. तर अशा प्रकारे ही निश्चयकाची किंमत पहिला या दोघांचाच गुणा. चुकूनही या दोघांचा पहिला करू नका, नाही तर चुकून पहिला 5 गुणिले 3 लिहिलं आणि वजा 4 गुणिले 8 लिहिलं तर उत्तर तुमचं चुकल. समजला विषय? पहिला या दोघांचा गुणाकार करायचा, मग वजाचं चिन्ह देऊन या दोघांचा करायचा. आता हे तुम्हाला येईल. आता आपण डायरेक्ट पहिले क्रेमरच्या पद्धतीने कसं सोडवायचं एखादं गणित ते आपण बघूयात. आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना एक लक्षात घ्या, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. 12 32 13 बरं का. क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना आपल्याला डी ची किंमत काढावी लागते, डीएक्स ची काढावी लागते, डीवाय ची काढावी लागते. बरोबर का. या 3 किमती काढायला लागतात, डी, डीएक्स आणि डीवाय. बरोबर. माहिती आहे तुम्हाला डी ची किंमत काढायची असते किंवा डीएक्स ची किंवा डीवाय ची. मग 12 32 13 म्हणजे काय बघा. डी ची किंमत काढताना 12, डीएक्स ची काढताना 32 आणि डीवाय ची काढताना 13. म्हणजे नेमका काय विषय? ही ट्रिक आहे. पुस्तकात ही नाहीये. पुस्तकामध्ये ही ट्रिक आहे का? नाही. फक्त आपल्याला समजण्यासाठी. आता 12 म्हणजे काय हे बघा. हा 1 नंबरचा स्तंभ, हा 2 नंबरचा स्तंभ, हा 3 नंबरचा स्तंभ. बरोबर. 12 म्हणजे काय? डी ची किंमत काढताना मला 12 घ्यायचंय.
12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ उचलायचा, बरोबर. आणि त्याच्यातला XY घ्यायचं नाही, फक्त संख्या घ्यायच्या सहगुणक. मग इथं Xच्या शेजारचे पहिल्यामध्ये कोण आहे? 5 3, बरोबर. मग इथं लिहिले 5 3 आणि दुसऱ्या मधले कोण आहेत? 3 5. इथं लिहायचे 3 आणि 5. हे किती सोपं आहे ओळखायला, जास्त अवघड नाही. 12 12 32 13. फोन नंबर कोणाचा आहे? ऐश्वर्याचा फोन नंबर नाही, नाही तर कराल फोन. बाकी कोणाचा नंबर नाही. तर 12 32 13 म्हणजे पहिला आणि दुसरा घ्यायचा. पहिलाच 12, डी ची किंमत काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा घेतला. आता इथं काय करायचं तुम्हाला माहितीये, मगाशी मी सांगितलं. पहिला या दोघांचा गुणाकार 3 5, 3x अधिक 5y बरोबर वजा 10. इथं जरा मला गणितामध्ये थोडासा काहीतरी एक चेंजेस आहे. 2x अधिक 4y बरोबर वजा 10. इथं काय 2x अधिक 4y बरोबर वजा 10 आहे, बरं का गणितात. मग इथं आपल्याकडे काय येणार आहे? 5 2 आणि 3 4 असं आहे, ठीक आहे. हा बदल एवढा करा. म्हणजे डी काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ घेतला तर तिरकस गुणाकार 5 गुणिले 4, बरोबर. पहिला या दोघांचा गुणाकार आणि वजा बाकी देऊन काय लिहायचं? 2 गुणिले 3. आता 5 चोक किती? 5 चोक 20 वजा 2 6. 20तून 6 गेले किती राहिले? 14. म्हणजे डी ची किंमत किती आली? 14 आली. डी काढताना 12 घेतलं, डीएक्स काढताना काय घ्यायचं? 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा. पहिला तिसऱ्याला उचलायचा, तिसऱ्यामध्ये कोण आहे? वजा 11 आणि वजा 10, वजा चिन्ह सहित उचलायचा. आणि दुसऱ्यामध्ये कोण आहे? 3 आणि 4 आहे. आता करा तिरकस गुणाकार. वजा 11 गुणिले 4, वजा 11 गुणिले 4 आणि इथं वजाचं चिन्ह वजा 10 गुणिले 3, वजा 10 गुणिले 3. 11 चोक 44, वजा चिन्ह आहे म्हणून वजा 44. वजा वजा अधिक, कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतमध्ये अधिक होतं, ओके. कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलतं, म्हणून या वजाचा झाला अधिक. आणि 10 त्रिक 30. आता बघा वजा अधिक वजा बाकी, म्हणजे चिन्ह जर का भिन्न असेल म्हणजे वेगवेगळी तर वजा होते. लक्षात घ्या, जर दोन संख्या असतील माझ्याकडे वजा 5 आणि वजा 7, वजा 5 वजा 7, वजा 5 आणि अधिक 7. आता इथे बघा या दोन ठिकाणी जर आपण बघितलं तर वर चिन्ह कशी आहेत? दोघांना वजा वजा म्हणजे कशी? समान. वर कशी चिन्ह आहेत? समान. जर दोन संख्यांना समान चिन्ह असेल किंवा सारखी चिन्ह असेल तर त्यांची काय करायची? बेरीज. समान बेरीज किती? 7 5 12 आणि चिन्ह वजाचं. किंवा दोघांना अधिक अधिक चिन्ह जरी असेल, अधिक अधिक म्हणजे समान, काय होणार? बेरीज, ओके. म्हणजे अधिकचं चिन्ह येईल मग त्यावेळेस. आता इथं दोघांना चिन्ह कसली? वजा आणि अधिक. चिन्ह कशी आहेत? भिन्न. कशी? भिन्न असेल तर वजा करायचं. 5 7तून 5 गेले, 2 आले, मोठ्या संख्येचं चिन्ह. लक्षात घ्या, जर दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची होणार बेरीज आणि दोघांना भिन्न चिन्ह असेल तर काय होणार? वजा. एवढे ट्रिक लक्षात ठेवायचे. मग आता इथं कशी चिन्ह आहेत? भिन्न म्हणजे काय होणार? वजा. 14तून 30 सॉरी 44 मधून 30 गेले किती राहिले? 14. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 14 आलं. आता डी झालं, डीएक्स झालं. आता कोण राहिला? डीवाय. डी काढताना 12, डीएक्स काढताना 32. आता डीवाय काढताना काय घ्यायचं? 13. डी डीएक्स आणि डीवाय काढताना आता घ्यायचं 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यामध्ये कोण आहे? 5 आणि 2, 5 2 आणि सॉरी 13. पहिला आणि तिसरा 12 32 नंतर 13 घ्यायचं. पहिला आणि तिसरा. पहिल्यामध्ये 5 2 आणि तिसऱ्यामध्ये किती? वजा 11 वजा 10. ओके. आता करा तिरकस गुणाकार. 5 गुणिले वजा 10 बरोबर मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि 2 गुणिले वजा 11 किंवा वजा 11 गुणिले 2. 5 10 50, वजाचं चिन्ह म्हणून वजा 50. वजा वजा अधिक 11 दुने 22. आता वजा अधिक चिन्ह कशी? भिन्न म्हणजे काय होणार? वजा. भिन्न म्हणजे वजा. 50 मधून 22 गेले 28, वजाचं चिन्ह झालं. डीवाय ची किंमत आली 28. आता आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढाव्या लागतात, बरोबर. मग इथं लिहायचं क्रेमरच्या नियमानुसार, क्रेमरच्या सूत्रानुसार, नियमानुसार, गुणधर्मानुसार, नियमानुसार. मग आता मला एक्स ची किंमत काढायची.
एक्स ची किंमत काढायचं सूत्र असतं dx भागिले d आणि y ची किंमत काढायचं सूत्र असतं dy भागिले d. ही दोन सूत्र लक्षात घ्या. आता dx ची किंमत काय, dx ची किंमत किती आहे, -14 बरं का, -14 dx ची किंमत -14 आणि भागिले d ची किंमत किती आहे, d ची किंमत किती 14. आता 14 एक्के 14, एका ठिकाणी वजाचं चिन्ह आहे म्हणून -1, 14 एक्के 14 म्हणजे उत्तर -1. आता y बरोबर dy भागिले d, dy ची किंमत किती आहे -28 बरोबर आणि भागिले d ची किंमत किती आहे 14, -28 भागिले 14. आता 14 दुने 28, इथं वजा म्हणून -2. तर अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. इथं प्रश्न वेगवेगळे पण येऊ शकतात. कधी कधी काय करतील, इथं फक्त d ची किंमत देतील, dx ची आणि dy ची किंमत देतील आणि xy च्या किमती काढायला सांगितले जातील. म्हणजे इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात 1-2 मार्काला ते पण सांगतो. म्हणजे इथं कधी कधी असा पण प्रश्न विचारला जाईल, इथं सांगितलं जाईल d बरोबर 5, dx बरोबर 10 आणि dy बरोबर 15 आणि मग सांगतील x आणि y ची किंमत काढा. फक्त एवढंच देतील आणि x आणि y ची किंमत काढायला सांगतील. मग x ची किंमत काढायचं सूत्र तुम्ही डायरेक्ट वापरणार, dx भागिले d, dx किती 10 भागिले d 5, 5 दुने 10 आणि dy ची किंमत तुमच्याकडे 3 वगैरे येईल, असं पण येईल. ओके. किंवा असा प्रश्न विचारला जाईल, ही दोन समीकरणं देतील पण इथं सांगितलं जाईल की बाबा क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, असं सांगितलं की सगळं असं सोडवायचं. पण असं पण सांगितलं जाईल की इथे फक्त d ची किंमत काढा, याच्यामध्ये फक्त d ची किंमत काढायला सांगितली जाऊ शकते 2 मार्काला, मग फक्त dच काढायची. किंवा सांगितलं जाईल फक्त dx चीच किंमत काढा, मग फक्त dx चीच काढायची. कधी कधी काय होतं, dx ची काढताना आपण चुकून 12 घेतो तर 32च घ्यायचे. कधी कधी म्हणतील d आणि dx ची किंमत काढा, कधी कधी असं पण म्हणतील d, dx आणि dy चीच किंमत काढा. म्हणजे कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे, घ्या लिहून घ्या. आता या गणितांमध्ये बघितलं तर आता ही गणित थोडीशी 3 किंवा 4 मार्काची गणित आहेत. म्हणजे अशा प्रकारचं गणित आलं तर घाबरायचं कारण नाही, कारण इथं जे x खाली आहेत आणि हे y पण खाली आहेत, हे पण x खाली आहेत, हे पण y खाली आहेत. तर हे खाली जे y असतील ज्यावेळेस, त्यावेळेस आपल्याला हे समीकरण डायरेक्ट सोडवता येत नाही. मग अशा टायमाला काय करायचं की हा जो 4/x, याचा अर्थ x खाली आहे, म्हणजे याचा अर्थ काय बाबा 1/x. मग आपण काय करायचं बाबा, या ठिकाणी असं म्हणायचं की बाबा 1/x बरोबर a, बरोबर. अशा टायमाला a/x बरोबर a आणि 1/y बरोबर b मानू. समजलं का इथपर्यंत? काय प्रॉब्लेम, 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b मानू. म्हणजे xy सोडून काय पण माना, m n मानलं तरी चालत, जास्त काय टेन्शनचं काम नाहीये. म्हणजे 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b माना. ओके. मग आता काय होईल, 1/, हे काय, याचा अर्थ काय माहितीये का, याला जरा याला जरा आपण अजून डिटेल्स मध्ये घेऊ. बघा, 4/x चा अर्थ काय होतो, 4/x चा अर्थ 4 गुणिले 1/x होतो. इथपर्यंत समजलं विषय. 4/x, कारण x खाली आहे ना, तो वर नाहीये, तो असा नाहीये 4x, असा नाहीये ना, बरोबर. हा काय आहे 4/x आहे म्हणून 4 गुणिले 1/x, 4/x मध्ये 4 गुणिले 1/x अधिक याचा अर्थ काय 5 गुणिले काय होईल 1/y होईल, बरोबर. आणि बरोबर 7, बरोबर. तसं पलीकडचं समीकरण 3 गुणिले काय होईल, 3 गुणिले 1/x आणि अधिक 4 गुणिले काय होईल 1/y आणि बरोबर 5. इथपर्यंत काय प्रॉब्लेम, म्हणजे जास्त काय विचार नाही करायचा, फक्त 4 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 7, 3 गुणिले 1/x अधिक 4 गुणिले 1/y बरोबर 5. मग या ठिकाणी आता आपण काय करू, हा जो 1/x आहे आणि 1/y इथं पण आहे आणि पलीकडे पण आहे, 1/x पलीकडे पण आहे, 1/y पलीकडे पण आहे, बरोबर. तर मग आता काय करायचं, हा जो 1/x आहे याला आपण a मानू, a व 1/y बरोबर b मानू, बरोबर. किंवा 1/x बरोबर m माना, 1/y बरोबर n माना, काही माना, फक्त x y सोडून दुसरं काहीतरी माना. मग आता 1/x म्हणजे a आहे. आता हा 4 आपल्या जागेवर, बरं का, 4 आपल्या जागेवर आणि 1/x च्या जागेवर काय लिहायचं a, बरोबर. अधिक
5 आपल्या जागेवर 1/y जागेवर काय लिहायचं, b लिहायचं. बरोबर समीकरण बरोबर 7 आणि समीकरण नंबर याला आता म्हणा 1. तसं इथे 3 गुणिले 1/x म्हणजे काय आहे, 1/x म्हणजे a अधिक 4 गुणिले 1/y म्हणजे काय b बरोबर 5 याला म्हणा समीकरण नंबर 2. म्हणजे आता ही जी समीकरणं झाली तयार, ही सोडवता नसते आली पण आता यांना सोडवू शकतो ना आपण. मग ही समीकरणं सोडवताना तुम्ही क्रेमरची पद्धत वापरू शकताय किंवा चलाचा सहगुणक समान करून सुद्धा वापरू शकताय. बरोबर, आपण काय करू, चलाचा सहगुणक समान करू. आता इथं a चा वर 4 आहे खाली 3 आहे, a चा समान आहे का, नाहीये. b चा वर 5 खाली 4, b चा पण सहगुणक समान नाहीये. मग आता इथं सहगुणक समान करण्यासाठी काय करता येईल, हे 3 आणि 4 आहे ना, यांनी एकमेकांना जर गुणलं तर 12 येते. 4ला 3 गुणलं तर 12 आणि 3ला 4 गुणल्यावर 12, दोघांनी एकमेकांना गुणायचं. ओके, या 4ला 3 गुणायचं म्हणजे संपूर्ण समीकरण 1ला 3 गुणायचं. या 3ला 4 गुणायचं म्हणजे संपूर्ण समीकरण 2ला 4 गुणायचं. बरोबर, आणि तसं इथं लिहायचं की बाबा समीकरण 1ला 3 गुणू व समीकरण 2ला 4 गुणू, आणि हे गुणून आपल्याकडे 2 नवीन समीकरण तयार होतील. कशी बघा, समीकरण 1ला 3 गुणायचं, 3 चौक किती झाले 12, 12a अधिक 3 5 15, 15b आणि बरोबर 3 7 21 समीकरण नंबर 3. आता याला कितीने गुणायचं, 4 4 त्रिक 12, 12a अधिक 4 चौक 16, 16b आणि 4 पंचे 20 याला म्हणा समीकरण नंबर 4. आता या दोघांमध्ये कोण समान आहे, a चा का b चा सहगुणक समान आहे, a चा, कारण तो आपण समान केला. 12a 12a कट होतील. यांना कट करण्यासाठी दोघांची बेरीज करायची का वजाबाकी करायची, वजाबाकी करायची. बेरीज केल्यावर 12 आणि 12 24 येतील ना, 12 12 24 नको आपल्याला, त्याला कट करायचंय. मग समीकरण 3 मधून 4 ला वजा करा किंवा 4 मधून 3 ला वजा करा. आपण समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू आणि तसं इथं लिहू, समीकरण 4 वजा समीकरण 3 करू. 3 मधून 4 वजा केले तरी चालेल, आपल्याला उत्तर मिळेल. मग आता 4 मधून 3 ला वजा करताना पहिलं 4 ला उचलायचं आणि इथं लिहायचं काय बाबा, 12a अधिक 16b बरोबर 20. इथं लिहा 12a अधिक 16b बरोबर 20 आणि वजा समीकरण 3 12a अधिक 15b बरोबर 21. 12a अधिक 15b बरोबर 21. वजाबाकी करताना खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात. अधिकचं झालं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. आता 12तून 12 गेले, कट झाले. बरोबर, ते आपल्याला कटच करायचे होते. 16तून 15 गेले, किती राहिले, 1 राहिला, 1b म्हणजे फक्त b आणि 20 वजा 21, 20 वजा 21 काय उत्तर येईल, 20तून 21 जातात का, नाही. मग 21तून 20 गेले, किती राहिले 1. मोठी संख्या कोण आहे, 20 का 21, 21च्या अगोदर काय चिन्ह, वजाचं, म्हणजे उत्तराला वजाचं चिन्ह, b बरोबर वजा 1. मग आता b बरोबर मला मिळाला वजा 1. आता कोणाची किंमत काढायची, a ची. मग a ची किंमत काढण्यासाठी b बरोबर वजा 1 ही किंमत तुम्ही कुठे ठेवू शकताय, समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा. आपल्याला ही 2 समीकरणं बरी पडतात. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, b बरोबर वजा 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, आता आपल्याकडे समीकरण 1 काय आहे, 4a अधिक 5b बरोबर 7. मग तसं इथं लिहायचं 4a अधिक 5b बरोबर 7. 4a आपल्या जाग्यावर अधिक 5 गुणिले b ची किंमत किती आहे, वजा 1. फक्त b च्या जाग्यावर वजा 1 लिहायचं बरोबर 7. 4a आपल्या जाग्यावर 5 एक्के 5 वजा आहे म्हणून वजा 5 बरोबर 7. 4a आपल्या जाग्यावर वजा 5 अधिक पलीकडे गेले, सॉरी वजा 5 वजा आहे पलीकडे गेले अधिक झाले 7 अधिक 5 आणि 4a बरोबर 7 अधिक 5 किती झाले
12, 7 5 12, ए आपल्या जाग्यावर, 12 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले 4 भागिले, मग ए बरोबर 4 त्रिक 12, ए ची किंमत 3 आली बरोबर, ए 3 आणि बी किती आहे -1 आहे, पण आपल्याला ए 3 आणि बी -1 आहे, पण आपल्याला ए आणि बी च्या किमती नकोय, आपल्याला फायनली काय पाहिजे एक्स आणि वाय च्या किमती पाहिजे, मग इथं तसं लिहायचं, परंतु आपल्याकडे काय दिलंय 1/x म्हणजे काय असतो ए असतो बरोबर, आणि 1/y म्हणजे काय असतो बी असतो, मग आता इथं या किमती टाकून द्या, 1/x बरोबर ए ची किंमत किती आली होती आपली 3 आली होती, 3 लिहा, 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, आता तिरकस गुणाकार करा x ची किंमत काढताना, x गुणिले 3 3x, 1 गुणिले 1 1, x आपल्या जाग्यावर 1 पण आपल्या जाग्यावर, 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला भागिले 3, म्हणजे x बरोबर किती आलं 1/3, आता अशीच y ची किंमत आता काढण्यासाठी आपण इथे बघा 1/y आपल्या जाग्यावर, b ची किंमत किती आली -1, इथं लिहिली -1, आता हा बघा इथं पण तिरकस गुणाकार करू शकता तुम्ही, 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो बघा, y गुणिले -1 वजा y, आणि 1 गुणिले 1 1, वजा y बरोबर 1, आपल्याला y ची किंमत पाहिजे, मग दोन्ही ठिकाणची चिन्ह जर बदलली, वजाचं अधिक झालं आणि अधिक 1चं झालं वजा, म्हणजे y बरोबर आपल्याकडे आले -1, तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल, आणि हे आलं तर 4 मार्काला येईल, म्हणजे एवढा मोठा ताप आहे परंतु 4 मार्काला गणित येऊ शकतं, तर या प्रकारचं गणित आलं तर ही आपल्याला प्रोसिजर वापरावी लागेल, या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागेल, ठीक आहे, हे लिहून घ्या, याच्यानंतर मग शाब्दिक गणित कशी सोडवायची ते आपण बघूयात. तर या प्रकरणामध्ये ही शाब्दिक गणित महत्वाची असतात, कारण ती सोडवत असताना आपल्याला अडचणी येतात, परंतु ही गणितं परीक्षेला 3-4 मार्काला विचारली जातात बऱ्याचदा. आता ही शाब्दिक गणित सोडवायची म्हणजे कशी, तर त्याची जी प्रोसेस काय ती तुम्हाला सांगतो. आता सगळं गणित मी तुम्हाला सोडून देत नाही, पण नेमक्या कसं सोडवायचं ते सांगतो, आणि त्या समीकरणांपर्यंत कसं पोहोचायचं ते सांगतो. इयत्ता 10वीला शाब्दिक गणित आहेत पहिल्या प्रकरणामध्ये, आता दुसऱ्या प्रकरणामध्ये पण आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे, पण पहिल्या प्रकरणातलं जर शाब्दिक गणित आलं तर काय असतं सांगतो. तर या गणितामध्ये कुठल्याही 2 गोष्टी असतील, एक तर 2 व्यक्ती असतील, त्यांची वये असतील, 2 वस्तू असतील, 2 संख्या असतील, काही असेल पण 2 असेल, मग त्याच्यातल्या एकाला काय म्हणायचं x म्हणायचं आणि दुसऱ्याला काय म्हणायचं y म्हणायचं. एकाला x मानायचं दुसऱ्याला y मानायचं. x आणि y मानलं की त्या प्रश्नामध्ये 2 अटी असतात. काय असतात? 2 अटी असतात, 2 कंडिशन्स असतात. त्या 2 अटीवरून 2 समीकरणं तयार करायची आणि त्यानंतर ती सोडवायची. समीकरणं तयार करायची, समीकरणं तयार केल्यानंतर आपल्याला ती सोडवता येतील. पहिली बघा, आता इथं काय करू शकतो आपण, याच्यात काय दिलंय की 2 गोष्टी म्हणजे काय काय दिलंय, वडिलांच्या वयामध्ये काय दिलंय, वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वडिलांचं वय आहे, मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास म्हणजे मुलाचं पण वय. किती जणांची वय आहे? दोघांची. दोघं कोण? वडील आणि मुलगा. मग साधी गोष्ट आहे, मग लिहायचं बाबा वडिलांचे वय, इथे लिहायचं वडिलांचे वय काय म्हणायचं बाबा, वडिलांचे वय बरोबर काय म्हणायचं, x वर्ष मानू बरोबर. आणि मुलाचे वय काय म्हणायचं, मुलाचे वय y वर्ष मानू, y वर्ष. आता 2 अटी आहेत. आता पहिल्या अटीनुसार, चला आपण म्हणू पहिल्या अटीनुसार 2 अटी आहेत, तर त्याच्यातल्या पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार करू. पहिल्या अटीनुसार आता पहिली अट काय बघा, वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय किती आहे, वडिलांचं वय किती, x का y आहे, x मध्ये. वाचता समीकरण तयार करायचं. वडिलांच्या वयामध्ये म्हणजे x मध्ये काय करायचंय, मुलाच्या वयाची दुप्पट. वडिलांच्या वयामध्ये म्हणजे x मध्ये मुलाच्या वयाची दुप्पट. मुलाचं वय किती आहे, y. y ची किती पट, दुप्पट. म्हणजे कितीने गुणायचं, 2 ने, म्हणजे 2y. बघा, वडिलांच्या वयामध्ये म्हणजे x मध्ये, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 2y. मिळवल्यास म्हणजे काय करायचं, बेरीज करायची. मिळवल्यास बेरीज किती येते, 70 येते, म्हणून बरोबर 70. हे झालं समीकरण नंबर 1 तयार झालं. पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण तयार झालं.
आता दुसरी अट म्हणजे दुसऱ्या अटीनुसार, आता आपण म्हणू दुसरी अट म्हणजे दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय की आता काय करायचं, मुलाच्या वयामध्ये मुलाचं वय काय बाबा, वाय, समजा वाय इथं बाजूला लिहितो थोडस. मुलाच्या वयामध्ये म्हणजे कशामध्ये, वाय मध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवायचे. वडिलांचं वय किती, एक्स, दुप्पट म्हणजे किती मिळवायचे, 2x. याच्यामध्ये मिळवायचे 2x. तेव्हा बेरीज किती येते, तेव्हा बेरीज 95 येते, म्हणजे बरोबर 95. याला आपण सरळ जर लिहिलं तर 2x अधिक हे y बरोबर 95. हे झालं समीकरण 2 तयार. बरोबर. आता हे दोन समीकरण कशी सोडवायची तुम्हाला माहितीये. क्रेमरची पद्धत किंवा चलाचा सहगुणक समान करून ही दोन गणितं तुम्ही सोडवा आणि सोडवून जी x ची किंमत येईल ते कोणाचं वय असेल, वडिलांचं वय, आणि जी y ची किंमत येईल ते कोणाचं वय असेल, मुलाचं वय. मग अशा प्रकारे तुम्ही ही शाब्दिक गणितं सोडवू शकता. पहिलं काय करायचं, एकाला x म्हणायचं, एकाला y म्हणायचं. मग पहिल्या अट घ्यायची, तिच्यावरून एक समीकरण तयार करायचं, दुसऱ्या अटीवरून दुसरं समीकरण तयार करायचं, दोघांना सोडवायची, x आणि y च्या किमती काढायच्या आणि आपलं उत्तर होतं. आलं. ठीक आहे. तर आजच्या या सेशन मध्ये आपण इथपर्यंत थांबू शकतो. म्हणजे पहिल्या प्रकरणावर चर्चा केली. आपण पुढे सुद्धा काही आणखी अनेक सेशन घेऊयात. त्याच्यामध्ये एक दोन धडे जे आहेत ते आपण कव्हर करू. पहिलं जे प्रकरण आहे जरा मोठं आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो. तितका वेळ दुसऱ्या, तिसऱ्या, त्याच्या पुढच्या प्रकरणांना लागत नाही. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नंतर लवकरच आपण पुढच्या याच्यामध्ये आपण भेटू. तत्पूर्वी तुम्ही हे लिहू शकताय आणि हे लिहिल्यानंतर ही जी दोन समीकरण आहेत ती तुम्ही सोडवू शकताय. ठीक आहे.